आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत. तरुण विद्यार्थी हे रस्त्यावर येत आहेत. सगळे पक्षीय भेदभाव बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून रस्त्यावर उतरून अर्थात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. पण हा फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राग नाही तर एकंदर सरकारच्या पूर्ण कारभारावर राग होता. आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जसं रील्स असतील किंवा कोण पोस्टर बनवतंय काय प्रकारातून हे सगळे व्यक्त होत होते. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल गेले 2 दिवस जेव्हा चर्चा सुरू झाली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्याचवेळी तिथेच केंद्रामध्ये अभिजित दिपके असतील, सौरव दास असतील, या सर्व मंडळींनी अजून एक वचन भाजपच्या सरकारकडून घेतलं होतं, ते म्हणजे सगळ्या FIR मागे घेण्याचं. आपण पाहतात जेव्हा पहिलंच हे आंदोलन झालं 19 तारखेनंतर 20 तारखेला दिल्लीत जो लाठीचार्ज झाला, उत्स्फूर्तपणे अनेक ठिकाणी तरुणाई बाहेर पडली. अनेक जेनझी असतील, जेन अल्फा असतील, मग मिलेनियल्स असतील, हे सगळे बाहेर पडले रस्त्यावर आणि आपल्या प्रकारे जी आंदोलनं झाली. मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर FIR झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते, त्याच्यात 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते. चेंबूर असेल, RCF असेल, बोईवाडा असेल, वरळी असेल, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सोडवलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. तरी देखील नोटिसेस केसेस ह्या पडत होत्या. आम्ही त्याचवेळी जाहीर केलं होतं की शिवसेना ubt.legal@gmail.com वर आम्हाला ईमेल करा आणि तुमच्यासाठी आम्ही सगळ्या ह्या केसेस विनामूल्य लढू. भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही. खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळ्या FIR, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या. ही तर ठाम मागणी आमची आहेच. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की जर ह्या मागे घेतल्या नाहीत तर आंदोलन करायचं की काय करायचं ही एक गोष्ट झालीच. पण दुसरी गोष्ट म्हणजे आमचा हा ईमेल ID शिवसेना ubt.legal@gmail.com ह्याच्यावर आपल्या नोटिसेस पाठवा, आपापल्या जे काही FIR झालेत त्या पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे ह्या FIR झाले असतील ह्या आंदोलनाबद्दल तर आम्ही आमचं वचन पाळणार आहोत. जे दिलेला शब्द आहे तो पाळणार आहोत आणि विनामूल्य तुमच्यासाठी ह्या केसेस लढू. ह्याच्यात मी पुन्हा एकदा सर्व ॲडव्होकेट्सना विनंती करत आहे, आवाहन करत आहे की ज्यांना ह्या केसेस लढायच्या असतील, ह्या कॉजमध्ये पुढे यायचं असेल, ह्या लढ्यात पुढे यायचं असेल, त्यांनी संपर्क साधावा. काही चांगल्या मोठ्या काउन्सिल्सबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे जे प्रो बोनो ह्या केसेस लढणार आहेत असं त्यांनी देखील जाहीर केलेलं आहे आणि हा लढा आम्ही देऊ. पण ह्याही पलीकडे जाऊन जसं ह्या नीटच्या पेपरफुटीचं पाहिलं म्हणजे आता एक विचित्र गोष्ट पहा तुम्ही, आपल्याच माध्यमातून आम्ही सगळं वाचतोय. नीट मेडिकल एक्झाम ह्याच्यात पेपर फुटल्यानंतर हे एवढं मोठं आंदोलन करायला लागलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर सरकारने पोलिसांच्या माध्यमातून, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून पेलेट गन्स, AK-47 कुठेतरी बिहारमध्ये मला वाटतं, मग तुमचं इलेक्ट्रिक शॉक, ह्या सगळ्या गोष्टी, लाठीचार्ज, लाठ्यांवर खिळे गंजलेले होते, हे सगळं वापरलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी काही वर्षांपूर्वी हा नीटचा पेपर देऊन डॉक्टर झालेत आणि ते कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये होते, ते रमेश म्हात्रेला बेल देण्याच्या मागे सरकार जास्ती उत्सुक आहे. अटक केले हॉस्पिटलमध्ये लपवलं, त्यानंतर बेल कशी मिळेल ह्याच्यावरच सरकार जास्ती उत्सुक आहे. आणि तिथे मला वाटतं न्यायव्यवस्था ही कडकपणे आता नशिबाने चांगली भूमिका घेत आहे. म्हणजे डॉक्टर बनलात तरी मार खाल्ला आणि सरकार तुम्हाला सोडतं आणि तुम्ही डॉक्टरांसाठी लढलात, तुम्ही जे होतकरू डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी लढलात तर तुमच्यावर केसेस टाकतात हे सरकार. भाजपची ही राजवट ही विद्यार्थी विरोधी आहे, युवा विरोधी आहे, हे आता कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचाच धागा पुढे नेत असताना हा जो MHCET स्कॅम जो झालाय नाही झालाय ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कुठेही स्पष्ट भाष्य आम्ही ऐकलेलं नाहीये. नांदेडमधली 2 मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत मला वाटतं, त्यांचे 12वीतले मार्क बघा आणि मग तुम्ही आत्ता त्यांचं CETचं बघा. तसंच अजून एक भंडारात मला वाटतं केस झालेली आहे. आणि ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं CET राऊंडमध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं. कारण उद्यापासून ॲडमिशन सुरू होतात. ॲडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ॲडमिशनला स्थगिती देणार आहात, हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे. मागच्या वर्षी पण असंच झालं. मागच्या वर्षी पण 4 दिवसात लगेच पहिली कॅप राऊंड सुरू झाली आणि तेव्हा सरकारने सांगितलं नाही आता काही करू शकत नाही, त्या पहिली राऊंड झालेली ॲडमिशनची. अनेक विद्यार्थ्यांचं ह्याच्यात नुकसान होतं. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं सरकारने, जसं आता परवाकडे मी बघितलं, कालच बघितलं
पंजाबबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितलं काय झालं, जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय त्यांनी पावलं उचलली सांगितली. तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण लाठीचार्ज कोणी करायला लावला हेही कोणाला माहिती नाही. दिल्लीतून आदेश आले की इकडच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले हे देखील सांगावं. दुसरं म्हणजे अनेक केसेस आम्ही पाहतो. एक नागपूरमधली ती आमची युवती सेनेची अपूर्व, तिला कसं फरफटत नेलं, पुरुष पोलीस कसे अवतीभोवती होते जेव्हा तिला शुद्धी आली कारण तिला चक्कर आलेली जेव्हा हे मारहाण झाली तेव्हा. त्यानंतर इथे पण एक काल केस बघितली, एका महिलेचं रिब बोन फ्रॅक्चर झालेलं आहे. ह्या केसेस तर आम्ही परस्यू करणारच आहोत, कारण एवढा बेशुमार लाठीचार्ज करण्याचा किंवा असं कोणी हाताळण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाहीये. तिसरी गोष्ट ह्याच आंदोलनातली म्हणजे अनेक जे रील्स बनले, हे रील्स आता सरकार नोटिसा पाठवून काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला घाबरतंय सरकार? विद्यार्थ्यांना घाबरतं. एवढी भीती तुमच्या मनामध्ये, जर तुम्ही विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर एवढी भीती बसलीच नसती. पण ज्या विद्यार्थ्यांनी एक हुकुमशाला झुकवलेला आहे, आता तुम्ही त्यांचे रील्स, तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद करण्याच्या मागे लागलेले आहात, फेसबुक अकाउंट्स असतील, ट्विटर अकाउंट्स असतील बंद करण्याच्या मागे लागलेले आहात. मी सर्व ह्या तरुणांना सांगत आहे, हे सगळे तुमचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि परत एकदा अपलोड करू आपण सगळं. ह्या हुकुमशाला तर घाबरायचं नाही. ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण सांगा. असं कळतं की शेकडो मुलांवर गुन्हे दाखल झाले, ते तुमच्याकडे आकडा आहे? एफआयआर जास्तीने, पण त्याच्या एफआयआर मध्ये अनेक मुलांची नावं आहेत. ह्याच्यात खास करून एक आहे निश्चितपणे की 19 तारीख, 24 आणि 26 इथे कुठच्याही विद्यार्थ्यांवर, तरुण मुलांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. एकाच ह्याच्यावर 19 याच्यावर आमचे ऑर्गनायझर्स झालेत आणि ते मी शब्द आम्ही पहिलाच दिलो होता, सगळ्या केसेस आम्ही घेऊ. पण जे मध्ये 22-23ला जी आंदोलन झाली, कुठे स्पोरॅडिक आंदोलन झाली, जसं चेंबूरमध्ये एक झालं, एक शिवाजी पार्कलाच एक अजून झालं, काही अजून ठिकाणी झाली असतील, ह्या ज्या एफआयआर आहेत त्या मागे घेणं गरजेचं आहे. ईमेल्स त्याच्यावर यायला सुरू झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी, काय होतं की काही लोक इंस्टाग्रामवर टॅग करतात, काही लोक मला ईमेल पाठवतात, पण आम्ही त्याचं संकलन एकाच ईमेल आयडीवर करण्याचं विनंती करत आहोत. शिवसेना UBT@gmail.com हे मी माझ्या सोशल मीडियावर पण टाकलेलं आहे आणि हे मागच्याच आठवड्यात आम्ही टाकलं होतं. सोशल मीडियाचा वापर मुलांनी केला, त्याच्यावर ते व्यक्त झाले, पण जे रील्स करतात त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होणार असेल तर हा कुठे ना कुठे वेगळी सेन्सरशिप पण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे. म्हणजे आज ह्यांच्यावर बसते, उद्या तुमच्यावर बसणार आहे. कुठच्याही लोकशाहीमध्ये अशी सेन्सरशिप येत नाही. तुम्ही जगात कुठेही बघा, कुठचंही मोठं आंदोलन झालं, कुठच्याही राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात झालं, अगदी USA मध्ये ट्रम्पच्या पण विरोधात झालं, तरी कुठेही असं लाठीचार्ज होत नाही किंवा एवढं सेन्सरशिप होत नाही. निश्चितपणे आम्ही हे करत राहू, कारण हे सगळं आंदोलन आम्ही एकच पाहतो. आणि ह्याच्यात मी पुन्हा एकदा सगळ्यांना अपील करत आहे की जर तुम्हाला नोटिसा आल्या, मग मेटाकडून किंवा कोणाकडून, हे अपील करणं गरजेचं आहे. हे बेसिक ह्युमन राईट आहे तुम्ही व्यक्त होण्याचं. ते आम्ही परस्यू करणार आहोत. बघा काय असतं की पोलीस फोर्सची बाजू आम्ही सगळ्यात जास्ती घेत आहोत, हाऊसमध्ये असेल किंवा बाहेर असेल. मग पोलीस हाऊसिंग पासून त्यांचे बाकीचे जे प्रश्न असतील ते, पण त्या फोर्समध्ये काही 2-4 ठराविक लोकांनी ज्यांनी कुठेतरी जास्ती लाठीचार्ज केला किंवा अमानुष्य कोणाला मारलं, कोणाला काही भयानक प्रकार केले असतील तर ते आम्ही घेणार. जसं परवाची ती धमकी की 50 ग्रॅम तुमच्यावर चिटकवीन, आता पुढे हेच कारण कोणी त्याच्यातून वाचवायला घेईल ना. आणि असं जर तुम्ही तरुण मुलांचे पूर्ण करिअर बर्बाद करणार असेल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही सरकारचे एजंट म्हणून वागू नका. सीईटी परीक्षेसंदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर येते, 13 लाख घेऊन, बरोबर ना. म्हणजे बूथ कॅप्चरिंग सारखं ते आता काय सेंटर कॅप्चरिंग, हे भाजपकडूनच शिकावं. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आज मुख्यमंत्री काय बोलतात, बोलणार की नाही बोलणार. घोटाळा असेल तर बोलणार नाहीत, हे मी तुम्हाला लिहून देतो. ते म्हणतात की स्वायत्त संस्था आहे, सीईटी सेल त्याच्यावर, जसं एनटीएचं होतं. एनटीएचं पण त्यांनी तेच कारण दिलं होतं. म्हणजे मुख्यमंत्री याच्यात सामील आहेत का? मुख्यमंत्र्यांचा बचाव करतायत का? मुख्यमंत्र्यांना एवढ्या लाख तरुणांचे करिअर बर्बाद करायचे आहेत का? की मुख्यमंत्री त्या 3-4 भाजपच्या पोरांचे जे ते बरोबर HEC मध्ये कमी आणि पर्सेंटाईलमध्ये वरती, त्यांची बाजू घेत आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. उद्यापासून होणार आहे. नाही, हेच झालं ना की प्रवेश प्रक्रिया जर उद्यापासून सुरू झाली तर मग मुख्यमंत्री बोलते आता काय, आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, आता आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे ही 3-4 जी चिटिंग करून जर आली असतील, जर नसतील तर चांगले, आनंद आहे. पण त्याच्यावर पण मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण यावं, कारण मुख्यमंत्र्यांना आकडे बरोबर जमतात. मला वाटतं काही आउटडेटेड मानसिकता जी असते ना ती ह्या लोकांवर टीका करत असते.
समाज हा वेळेप्रमाणे बदलत असतो आणि जर तुमच्या विरुद्ध कोणतरी बोललं तर हे खूपच भयानक प्रकारचे आहेत, खूपच लिबरल आहेत, खूपच असं आहे, बोलतात तर भीती काय, आणि तुम्ही असं का वागता की त्यांना तुमच्यावर बोलावं लागतं. आणि नागपूरमध्ये पण तो लाठीचार्ज आणि त्या अपूर्वाला कोणी उचललं ह्याच्यावर पण आम्ही कोर्टात काय पूर्ण जिथे जिथे जागतिक पातळीवर कुठे फॉलोअप करायचं असेल तर करू, पण महिलांना असं लाठीचार्ज कुठे होत असेल आणि असं फरफटून नेत असेल तेही सनसेट नंतर ते आम्ही सहन करणार नाही. आदित्य, जेनझी पिढीवरची टीका होते, विशेषतः त्यांच्या रील्समध्ये वापरली गेलेली भाषा किंवा पोस्टर्सवरची भाषा ती बऱ्यापैकी अश्लील होती असं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने अनेक सेलिब्रिटी मला वाटतं टीका करतायत. इंस्टाग्राम पहिलं म्हणजे सोशल मीडियाचा वापर कोणाला बदनाम करायला सुरू केला असेल तर भाजपने सुरू केला होता आणि तेच आता त्यांना ते चावायला आलं तर जास्ती दुखतंय. पण जर कोणी खऱ्या गोष्टी बोलत असेल, कोणी व्यक्त होत असेल आणि मग तुम्हाला तुमच्याच भाषेत कोणीतरी उत्तर दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? पहले ही पूरी मामले की हियरिंग चीफ जस्टिस के पास हो रही सुप्रीम कोर्ट में, उन्होंने कहा कि इस पूरे मामले में अभी पूछा नहीं आज व्हाट इज द अर्जेंसी. जी अभी वही थोड़ा लीड दे रहे. इस पूरे मामले में क्या है कि जितने मामले दर्ज हुए हैं, अगर किसी भी विद्यार्थी का अगर पूरा बैकग्राउंड किसी अगर मामले में लिप्त नहीं है तो तुरंत छोड़ा जाए और जितने भी सीसीटीवी फुटेज है सबको संरक्षित किया जाए ताकि पता चले कि क्या हुआ था पूरे मामले को. बड़ी बात सीजीआई ने कही है, सबको निर्देश जारी किए, इस बारे में कैसे देखते हैं? बिल्कुल बात यही है, बात स्पष्ट है. पिछले 10 दिनों में 12 दिनों में आपने देखा होगा कि पूरे देश में एक आंदोलन ने देश को जागरूक कर दिया है. जो इस्तीफा मांग रहे थे धर्मेंद्र प्रधान का, मंत्री प्रधान से लेकर प्रधानमंत्री तक बातें सबकी निकल आई है. फिर उसमें इथेनॉल की बात हो, चंदा चोरी की बात हो, हर एक विषय पे लोगों ने अपनी अपनी जो राय है वो व्यक्त की है. सबसे अहम बात यही होती है कि इस आंदोलन में दिल्ली से लेके हर जगह, हर गली तक जो आंदोलन हुए, बहुत सारे आंदोलन पीसफुल थे. हिंसा जो हुई वो सरकार से हुई, लाठीचार्ज जो हुआ वो सरकार से हुआ. उन लाठियों में जंग लगे हुए कीले भी थे. किसी ने इलेक्ट्रिक शॉक का इस्तेमाल किया, कभी इलेक्ट्रिफाइड वो के बैरिकेड इस्तेमाल किए, कभी AK-47 का इस्तेमाल हुआ. ये सारी बातें आप ही के माध्यम से और इंटरनेशनल मीडिया के माध्यम से और सोशल मीडिया के माध्यम से हमने देखी है, महसूस की है, क्योंकि हमने भी वही लाठी काठी देखी है सामने. जेनजी ने देखी है, जेन अल्फा ने देखी है, जो सिर्फ अपनी भूमिका स्पष्ट करना चाहती थी कि जिन्होंने भी नीट के पेपर का स्कैम किया है उसको सजा हो और मंत्री से हमें इस्तीफा चाहिए, अकाउंटेबिलिटी चाहिए. हमने तब भी कहा था, आज भी कह रहे हैं कि महाराष्ट्र में जिस पे भी इस आंदोलन में FIR दर्ज हुए हो, नोटिस गए हो, डिटेंशन हुआ हो, इलीगल डिटेंशन हुआ हो, हमें शिवसेना ubt@gmail.com पे ईमेल करें. हम उसकी सहायता करेंगे, उसकी मदद करेंगे और फ्री ऑफ कॉस्ट करेंगे, क्योंकि ये आंदोलन युवाओं के लिए था, ये आंदोलन देश के लिए था. इसमें किसी ने ना पक्ष का भेदभाव देखा, ना जाति का देखा, ना धर्म का देखा, ना कोई भी आइडियोलॉजी देखी. ये तिरंगा का आंदोलन था, ये देश के लिए आंदोलन था. और यही बात है कि आज महाराष्ट्र के सीएम फडणवीस साहब उनकी बात स्पष्ट करें कि ये FIR पीछे लेने वाले हैं या नहीं. ये तो बात एक है, क्योंकि केंद्र सरकार ने तो वचन दिया है, लेकिन भाजपा कौन सी है जो वचन को पालती है. तो ये एक बात हुई, लेकिन हम हमारा वचन पालेंगे और जो भी शिवसेना ubt@gmail.com पे उनकी नोटिस FIR हमें भेजेगा, उसके लिए हम महाराष्ट्र में लड़ेंगे केस. लेकिन जिस तरह से सीजीआई ने खुद कह दिया है कि पूरे केसेस पीछे लिए जाने चाहिए, किसी भी विद्यार्थी में मामला पहले दर्ज नहीं है, वैसे सभी को तुरंत से आप बिल्कुल लेने तो चाहिए, जैसे हमने आरए के केस में भी लिया था. और ये पीसफुल प्रोटेस्टर्स थे. आप किसके खिलाफ केसेस दर्ज कर रहे हो? विद्यार्थियों के खिलाफ, भारतीय नागरिकों के खिलाफ जो न्याय मांग रहे हैं. आदित्य, बिहार में ऑलरेडी नोटिस डाला गया है कि सरकार जो FIR कंप्लेंट्स उन्हें पीछे ले रही है, तो बाकी एनडीए गवर्नमेंट्स को क्या रोक रहा है? ईगो. और क्या है? महाराष्ट्र की सरकार क्यों रोकी है अभी तक? अगर बिहार की सरकार हो, असम की सरकार हो, लेट नाइट ये नोटिस जारी कर सकती है, तो महाराष्ट्र की सरकार क्या इंतजार देख रही है? क्यों इंतजार कर रही है? किसका इंतजार कर रही है? और क्या फिर MHCET स्कैम छुपाना चाहती है? आदित्य जी, जो CJP का प्रोटेस्ट दिल्ली में हुआ, दिल्ली पुलिस ने एक आंकड़ा जारी किया है कि उसमें किस प्रकार के लोग शामिल थे. तो 2873 लोग ऐसे थे जिन पर तरह तरह के गंभीर मामले हैं, जिसमें से 101 मर्डर केस के, वॉकिंग टू मर्डर के 62, पॉस्को केस के 6, रेप केस के 61. इस प्रकार की एक सूची जारी की है, नंबर बताते हुए 2873 प्रोटेस्ट. तो पहली बात तो ये है, अगर ये इतने सारे क्रिमिनल्स वहां पहुंच सकते थे तो विद्यार्थियों को भी उनसे धोखा था. दूसरी बात, अगर इतने सारे क्रिमिनल्स पहुंच सकते थे तो दिल्ली पुलिस की फेलियर है और दिल्ली के होम मिनिस्टर की फेलियर है. तीसरी बात,
अगर इतने सारे एंटी सोशल एलिमेंट्स बाहर घूम रहे हैं तो भाजपा में ले लो, साफ सुथरे हो जाएंगे. आदित्य एक प्रश्न आहे मराठीत की रवींद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जसा शिवाजी पार्कवर जल्लोष साजरा झाला, ते धर्मेंद्र प्रधान काल जेव्हा संसदेत गेले तेव्हा भाजप खासदारांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते सगळे फोटो आज पेपरमध्ये. बरोबर, कारण निर्लज्जपणा हा त्यांचा दिसायला लागलेला आहे. काल स्वागत करण्यासारखं कुठचं काय वर्ल्ड कप जिंकून आले नव्हते, त्यांना राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थ्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. देशाच्या तरुणांनी आंदोलन करून लाठीकाठी खाऊन पेलेट गन्सच्या समोर जाऊन त्यांनी राजीनामा त्यांचा घेतलाय. मला वाटतं काय की कुठेतरी लाज वाचवण्यासाठी काल त्यांनी त्यांचं स्वागत केलं, जंगी स्वागत केलं त्यांनी. बिहारमध्ये विद्यार्थी आणि आंदोलकांवरती AK-47 मधून गोळीबार करण्यात आला. बिहारमध्ये जे झालं एकदम भयानक प्रकार झाला. एकतर तिकडच्या तरुण विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा त्यांना सलाम केला पाहिजे. ते जाऊन विचारत होते टीयर गॅस नाही आणला का वगैरे वगैरे, तरी देखील ते हटले नाहीत. पण तुम्ही पाहिलं असेल AK-47 कुठच्या परिस्थितीत वापरलं जातं? एखाद्या टेररिस्टला फेस करताना आपण वापरतो. आणि जर हे जनरल डायरसारखे हे सरकार, जनरल कायर वापरत असतील भाजपवाले, कोणावर वापरता तुम्ही? अनआर्म्ड प्रोटेस्टर्सवर, ज्यांच्या हातात काही हत्यारं नाहीत. आणि कशाला हत्यारं हातात घेतली पाहिजेत? आम्ही आमचं सरकार वाटत होतं त्यांच्याकडून काहीतरी मागत होतो. पण हे जर तिथे झालं असेल तर दुसरीकडे होऊ शकतं. आणि म्हणून नुसतं सस्पेन्शन नाही, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आदित्य, काही रिपोर्ट्स असे आलेले आहेत की या आंदोलनाला काही परदेशी ताकदींचा सुद्धा हातभार लावला, ज्यात काही पाकिस्तान, चायना या ठिकाणाहूनही त्यांना रसद पुरवली गेली असे काही आज. बघा, हे जर खरं असेल चायनीज फंडिंग, सोरोस फंडिंग, US फंडिंग, बांगलादेश फंड करू शकतं का हा एक प्रश्न आहे. पण हे सगळं खरं असेल मग केंद्राच्या गृहमंत्र्यांचा तुम्ही राजीनामा मागितलं पाहिजे की एवढं सगळं आपल्या देशापर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे ते पण फेलियर आहेत. म्हणजे एक तर त्यांनी लाठीचार्ज केला म्हणून त्यांच्यावर प्रश्न विचारायचे की बाहेरून जर फंडिंग खरोखर आलं असेल म्हणजे त्यांचं सरकार. आता 12 वर्ष केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे ना, तेव्हा काय सांगितलं होतं की पाकिस्तान की आंखें भी हमारे पास देख नहीं पाएंगी. आणि सगळं एवढं जर आमच्या देशात येत असेल मग फेलियर कोणाचं आहे? भाजपचं आहे. शी नाही, पण तुम्ही विचार करा ना, तुम्ही दिनेशजी विचार करा, जर खरोखर एवढं देशात आपले इन्फ्लुएन्स करू शकत असेल म्हणजे देशाची होम मिनिस्ट्री पण फेलियर आहे ना. आणि मग तुम्ही काल शिवाजी पार्कमध्ये किंवा रत्नागिरीत कोण आंदोलनाला, कुठे नाशिकमध्ये, कोणी नागपूरला खरोखर विचारलं पाहिजे होतं. मी एकाचं तर बघितलं की कोणी चायनीज फंडर असेल तर आमचं होम लोन आहे ते पण थोडं हे करून द्या. There are several smaller examinations like MHCET or even the FDA related exams which are coming under scanner. Yes. Do you think now there is high time that we need to have a complete overhaul of education system, not just at the center but also at the state level? Primarily, I think that the BJP does not believe in the power of the education system. The NEP was actually brought into this country 6 years ago. I don't think much has happened beyond that. A lot of schools today are closing because of either no electricity or students walking out of the school, no midday meals or terrible midday meals, lack of toilets, lack of sanitary pad vending machines, all of these things, or even lack of teachers. You saw a scam in the TET examination that had to be postponed. It's indefinitely postponed. MHCET again, you see 2 kids, siblings from Nanded getting identical marks and one kid from Bandara getting better marks, whereas they failed badly in their 12th standard exams. Not failed but performed terribly. The point is, the Chief Minister of Maharashtra is not ready to come out and speak on whether these papers were leaked or not. It's as simple as this. If something has happened in Punjab, the Punjab CM and Mr. Kejriwal are speaking, taking accountability for it. Why can't Mr. Fadnavis come and speak about it? If there indeed is a scam, he will not speak about it. And if there is no scam, he will speak transparently about it. The bigger problem lies in this, that the admission for the MHCET round starts tomorrow. And till today, the students are in a state of chaos, wondering whether a scam has happened or not, whether the paper has been leaked or not, and whether they should protest or not. I firmly believe that the Chief Minister, Mr. Fadnavis, should step out, speak to the media, answer questions, and have a transparent question-answer session where the media can ask him about accountability for these scams, be it in the TET paper, be it in MHCET, or be it in the FD one. Aditya, we've seen that government promised cases to be withdrawn against protesters, but that's not really happening. CJP has taken on record. Yes,
I think Bihar and Assam have taken cases back, but Maharashtra is still lagging behind. I don't know what kind of ego is holding back Mr. Fadnavis from withdrawing the cases on these protesters. Maybe it is to do with the education system that the BJP wants to capture, and that is why Mr. Fadnavis is not withdrawing those cases. Nonetheless, we will be keeping a promise that we made last week. The cases primarily are not on protesters from the protest calls that we had given. We had made a promise that we will take the cases on ourselves, not on protesters. The protests on the cases on people from the other protests. Nonetheless, if anybody from Maharashtra mails us on shivsena@ubtlegal@gmail.com with their FIR notices or other notices, we will fight these cases for them. आदित्य, आता काँग्रेसकडून युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय. यामध्ये दादा भुसेंचा स्पेशली, कारण मराठी शाळांची संख्या कमी होणं, तिथल्या अडचणी असणं आणि काही हसनमुश्रीफांची शिक्षण संस्था आहे त्यामधल्या काही गोष्टी. नक्कीच मला वाटतं ह्याच्यात सगळेच पुढे येतील, कारण आपण पाहिलं असेल एक जागरूकता आता देशामध्ये आलेली आहे आणि ही फक्त शिक्षण व्यवस्थेबद्दल नाही, पण आता प्रत्येक घोटाळा जो येईल मला वाटतं आता देश जागृत झालेला आहे आणि ते प्रश्न विचारणार, कुठेही थांबणार नाही. ह्या तरुण पिढीने एक हिंमत दिली, जे आपल्या सर्वांच्या मनात जे प्रश्न होते ते त्यांनी व्यक्त करून दाखवले. दादा भुसेंचा राजीनाम्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा ते तर आम्ही कधीपासून मागतो, पण मुद्दा असे गमत जर बाजूला सोडली, कारण बघा MSRDC त्यांच्याकडे काही वेळ खातं होतं, मिसिंग लिंक पण त्यांच्याकडेच त्यांच्याच कार्यकाळात थोडं त्याचं काम झालं होतं, रस्ते अनेक तसेच आहेत. आता जे झालेलं आहे मागच्या वर्षीचा युनिफॉर्म स्कॅम आहे, अजून मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी गणवेशापासून सगळ्या गेलेल्या नाही आहेत आणि स्वतः त्यांच्याकडे केंद्राकडून तर तुटपुंजी मदत आलीच आहे, स्वतः काही मागायला हिंमत नाहीये, पण जे स्कॅम होतात त्याच्यावर काही बोलत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.